नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे। एसएससी जीडी भरती 2026 च्या परीक्षेचं वेळापत्रक आलेलं आहे। 27 एप्रिल पासून परीक्षा सुरू होणार आहे। पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या परीक्षेसाठी त्यांनी स्लॉट बुकिंगचा ऑप्शन दिलेला आहे। अगोदर जसं स्लॉट बुकिंग होणार होतं त्या ठिकाणी तुम्हाला स्वतःचा जो काही प्रेफरन्स आहे तो प्रेफरन्स द्यायचा होता, म्हणजे परीक्षा कोणत्या दिवशी द्यायची, तुम्हाला सेंटर कोणतं निवडायचं अशा पद्धतीनं। पण स्लॉट बुकिंग मध्ये थोडासा चेंजेस झाला। यावेळेस तुम्हाला तशा पद्धतीने नाही, पण तुमच्या परीक्षेचा आठवडा निवडता येणार आहे। म्हणजे जवळजवळ 1 महिना तुमची एसएससी जीडीची परीक्षा चालणार आहे। त्यामध्ये कोणत्या आठवड्यामध्ये परीक्षा द्यायची तो आठवड्याला तुम्हाला प्रेफरन्स द्यायचा आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लवकरात लवकर प्रेफरन्स द्यायचा। 2-4 गोष्टी लक्षात घेऊन तुम्हाला प्रेफरन्स द्यायचे आहे की बाबांनो मी कोणता आठवडा सिलेक्ट करू। सगळ्यात महत्त्वाचं, कारण गडबडीमध्ये आपण काय करत असतो, लवकर निवडायचं कोणताही विचार न करता आपण डायरेक्ट सिलेक्ट करतो। मग परीक्षा आपल्याला नको त्या दिवशी परीक्षा येऊन जात असती। मग त्याच्या आसपास कोणाचं तरी लग्न असतं, मामाच्या पोराचं, आत्याच्या पोरीचं, अशा काहीतरी भानगडी होत असतात। मग या सगळ्या गोष्टींचा विचार करून तुम्हाला त्या ठिकाणी तुमचा जो काही परीक्षेचा आठवडा आहे त्याला प्रेफरन्स द्यायचा आहे। आता प्रेफरन्स द्यायचं, स्लॉट बुकिंग करायचं म्हणजेच काय की तुम्ही तुमच्या परीक्षेचा आठवडा निवडल्यानंतर म्हणजे तुम्ही प्रेफरन्स देणार, पण त्याच्यानुसारच तुम्हाला 100% तुमचा जो काही दिवस आहे असं भेटणार असं होऊ शकत नाही। ठीक आहे, 90-95% सेम तसंच होणार आहे, त्याच आठवड्यामध्ये परीक्षा होणार आहे। पण जेवढ्या लवकर तुम्ही स्लॉट बुकिंग करणार आहे तेवढ्या लवकर तुम्हाला तुमचं सीट बुक भेटणार। पण एखाद्या वेळेस काय होणार की तुम्ही थोडंसं लेट केलं, आता 11 एप्रिल पासून तर 15 एप्रिल पर्यंत त्यांनी त्या ठिकाणी स्लॉट बुकिंगचा ऑप्शन दिलेला आहे तुम्हाला अवेलेबल करून। मग तुम्ही आज न निवडता डायरेक्ट 15 एप्रिलला जर निवडला आठवडा, मग त्या आठवड्यामधले जे काही सीट आहे ते ऑलरेडी सगळे बुक झालेले असले तर तुम्हाला जो पाहिजे तोच आठवडा भेटणार नाही। तर 2 नंबरला तुम्ही जी प्रेफरन्स दिलेली आहे त्या आठवड्यामधला एक दिवस मिळणार। तिथेही बुक झालेले असले सगळे तर मग तिसरा आठवडा, तिथेही बुक झालेले असले तर सगळ्यात शेवटचा आठवडा त्यांच्या मनानं। ठीक आहे, अशा पद्धतीनं म्हणून जेवढ्या लवकर स्लॉट बुकिंग करता येणार आहे तेवढे लवकर स्लॉट बुकिंग करायचे सगळ्यांनी। या व्हिडिओमध्ये आपल्याला एक सगळ्यात महत्त्वाची माहिती घ्यायची आहे की बाबांनो कोणता स्लॉट फायदेशीर असणार आहे, कोणता स्लॉट बुक करायचा जेणेकरून पेपर सुद्धा सोपा येणार आहे तुमचा, पेपरची लेवल काय असणार आहे, कशा पद्धतीनं नॉर्मलायझेशन होणार आहे, या सगळ्या गोष्टींवरती आपल्याला त्या ठिकाणी डिस्कस करायचंय। आणि बऱ्याच मुलांना त्या ठिकाणी अजून स्लॉट बुक करता येत नाहीये, कशा पद्धतीनं करायचं आहे हे कळत नाहीये। तर त्यांच्यासाठी सगळी माहिती या व्हिडिओमध्ये मिळणार आहे, त्यामुळे पूर्ण व्हिडिओ व्यवस्थित बघायचा आहे, शेवटपर्यंत बघायचा आहे। आणि जे विद्यार्थी एसएससी जीडीची तयारी करताय त्या प्रत्येक विद्यार्थ्याला हा व्हिडिओ शेअर करायचा आहे जेणेकरून त्यांच्यापर्यंत ही महत्त्वाची माहिती जाणार आहे। ठीक आहे, आता बघा सगळ्यात पहिले गुगल वरती जा, क्रोम वरती जा, किंवा तुम्ही ऍप्लिकेशन घेतला असेल एसएससीचं त्यावरती जाऊन तुमचं लॉग इन करून घ्यायचंय। म्हणजे तुमचा रजिस्ट्रेशन नंबर, पासवर्ड टाकायचा, लॉग इन करायचं। लॉग इन केल्यानंतर असा डॅशबोर्ड तुमच्या समोर येत असतो। लॉग इन केल्या असा डॅशबोर्ड तुमच्या समोर येतो। कसं स्टेप बाय स्टेप वीकला प्रेफरन्स द्यायचं, स्लॉट बुकिंग करायचं ते आपण एकदा बघूया। त्याच्यानंतर मग कोणता स्लॉट फायदेशीर आहे ते आपल्याला बघायचंय। आता बघा अशा पद्धतीचा स्पेस तुमच्याकडे आला। मग इथं आल्यानंतर तुम्हाला माय ऍप्लिकेशनला क्लिक करायचंय। कशाला क्लिक करायचंय? माय ऍप्लिकेशनला। माय ऍप्लिकेशनला क्लिक केल्यानंतर परत तुमच्या समोर असा त्या ठिकाणी डॅशबोर्ड येणार आहे। मग इथे तुम्हाला ऑप्शन दिलेला आहे बघा, सिलेक्ट वीक प्रेफरन्स, म्हणजे तुम्हाला आठवड्याला प्रेफरन्स द्यायचा आहे की कोणत्या आठवड्यामध्ये तुम्हाला परीक्षा द्यायला आवडेल। 1 नंबरला तुम्ही कोणता आठवडा ठेवणार, 2 नंबरला कोणता ठेवणार, 3 नंबरला कोणता ठेवणार, अशा पद्धतीने ते तुम्हाला करायचंय। मग इथं क्लिक करायचं। बाकी ठिकाणी वाचत बसू नका, कुठं करत बसू नका, तिथे इन्स्ट्रक्शन देत असतात। पण त्या इन्स्ट्रक्शन काय त्या लगेच तुम्हाला सांगतो। एकदा तुम्ही व्यवस्थित आठवडा निवडायचा आहे, नंतर तो तुम्हाला चेंज करता येणार नाही। मग तुम्हाला कोणत्या 2-3 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे की तिथं आसपास माझी दुसरी एखादी परीक्षा आहे का, माझ्या नातेवाईकामध्ये कोणाचं जवळचं लग्न वगैरे का, या सगळ्या गोष्टीचा एकदा व्यवस्थित विचार करून घ्या। नाहीतर गडबडीमध्ये आपल्याकडून तो स्लॉट बुक होऊन जाणार आणि परीक्षा जर त्याच वेळेला आली तर मग कुछ तो गपला हो सकता है। एकतर एखाद्याच लग्नच चुकावं लागणार, कारण परीक्षा महत्वाची आहे। आपण मेहनत करतोय भरपूर दिवसापासून परीक्षेसाठी। ठीक आहे, त्यानंतर सिलेक्ट वीक प्रेफरन्स याच्यावरती क्लिक केल्यानंतर अशी तुमच्याकडे प्रेफरन्स साठी 4 जागा आल्या बघा रिकाम्या। इथं तुम्हाला काय करायचंय, प्रेफरन्स 1। मग इथं तुम्ही ना सिलेक्ट वीक, इथं सिलेक्ट वीक वरती क्लिक केल्यानंतर 4 आठवड्याचे ऑप्शन तुमच्याकडे येणार आहे, 1, 2, 3, 4। मग तुम्हाला ज्याला निवडायचंय तो पहिले निवडायचा। आता बघा कोणाला कोणता निवडायचा, काय निवडायचा ते पण सांगतो बघा, इकडे व्यवस्थित लक्ष द्या। इथं सिलेक्ट वीक
पहिला वीक जर तुम्ही त्या ठिकाणी सिलेक्ट केला किंवा दुसरा किंवा तिसरा किंवा चौथा, तर तुम्हाला त्या वीक मधले जे दिवस आहेत त्यामध्येच तुम्हाला जवळपास परीक्षा तुम्हाला देता येणारे असा त्याचा अर्थ होतो. कारण 90 ते 95% तसंच होत असतं. पण थोडंसं तुम्ही लेट बुक केलेलं असलं, सीट जर बुक झालेले असले सगळे, तर मग तुम्हाला 2 नंबरच्या प्रिफरन्सला भेटत असतं. आणि त्याही पेक्षा तुम्ही खूपच लेट केलेलं असलं, मग 3 नंबर 4 नंबर वरती गाडी जात असते, तुमच्या मनासारखं भेटत नसतं. पण ते सगळ्या गोष्टीवरती डिपेंड असतं की मुलांनी जास्त कोणता आठवडा त्या ठिकाणी क्लिक केलेला आहे. पण मला असं वाटतंय माझ्या मते की सगळ्यात जास्त जो की आठवडा मुलांनी प्रिफर केला असेल तो असणार आहे बघा 3 नंबरचा आठवडा. किती नंबरचा आठवडा असणार आहे? 3 नंबरचा आठवडा. आणि तुमच्या मनामध्ये सुद्धा तेच चालू असणार आहे की आपण 3 नंबरचा आठवडा त्या ठिकाणी क्लिक केला पाहिजे. ओके, आणि केलाच पाहिजे. जर तुम्हाला अभ्यास करायचा, अजून तुम्हाला अभ्यासाची गरज असेल, तुमचा स्कोर चांगला येत नसेल, वेळ पाहिजे असेल अभ्यासाला, तर 3 किंवा 4 नंबरचा आठवडा तुम्ही त्या ठिकाणी सिलेक्ट करू शकता. कारण 2 नंबर आणि 3 नंबरच्या आठवड्यामध्ये खूप जास्त दिवसांचा गॅप आहे. तुम्हाला अभ्यासाला वेळ मिळणार. हे बघा, आता मी इथं प्रिफरन्स दिलेला आहे बघा. बघा, मी पहिले काय केलं, समजा 3 नंबरला क्लिक केलं म्हणजे तिसऱ्या आठवड्याला 1 नंबरला ठेवलं मी. माझ्या परीक्षेचा चान्स काय आहे की 23 मे 18 मे ते 23 मे दरम्यान माझी परीक्षा येऊ शकते. 90 ते 95% चान्स आहे. ठीक आहे, कारण मी लवकरात लवकर बुक केलेले, मग माझं सीट तिथं कन्फर्म होणं त्या ठिकाणी शक्य आहे. त्यानंतर पुढे बघा, वीक दुसरा, त्याच्यामध्ये 4 मे पासून तर 9 मे पर्यंत इथं बिलकुल बी जास्त गॅप नाही बघा. इथं मी दुसऱ्या आठवड्याला प्रिफरन्स दिलेलं आहे. ठीक आहे, त्यानंतर वीक 1 27 एप्रिल ते 2 मे. ज्यांचा चांगला अभ्यास झाला असेल, ज्यांनी खूप चांगल्या पद्धतीने मेहनत केली असेल, आता स्कोर 160 पैकी 140 च्या आसपास येत असेल, ते त्या ठिकाणी सर्वात अगोदर वीक 1 ला प्रिफरन्स देऊ शकतात. आता प्रिफरन्स दिल्यानंतर तुमच्या नॉर्मलायझेशन मध्ये खूप त्या ठिकाणी चेंजेस होणार आहे. कारण तुम्ही 3 नंबरला प्रिफरन्स दिला, तिथे जास्त विद्यार्थी असले, 3 आणि 4 नंबर प्रिफरन्स दिल्यानंतर तिसऱ्या आठवड्या आणि चौथ्या आठवड्यामध्ये जेवढे नॉर्मलायझेशनचे मार्क वाढणारे ते कमी असणारे पहिल्या दुसऱ्या आठवड्यापेक्षा. त्याच्या मागचं कारण म्हणजेच काय, कारण तिसऱ्या आठवड्यात चौथ्या आठवड्यात परीक्षा देणाऱ्या पोराला एक्झाम पॅटर्न कळालेला असतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की परीक्षा कशी येते, परीक्षेचे प्रश्न कसे येत आहे, कोणत्या टॉपिक वरती येत आहे, लेवल काय प्रश्नांची, या सगळ्या गोष्टी लक्षात बसत असेल. पहिल्या आठवड्यामध्ये तुम्ही सिलेक्शन दिलं म्हणजे प्रिफरन्स दिलं, त्या दिवशी परीक्षा दिली, तर तुमचे नॉर्मलायझेशन मध्ये मार्क वाढण्याची जास्त शक्यता असते. ठीक आहे, मग त्यानुसार तुम्ही स्वतः विचार करायचा की कोणता आठवड्या आपल्याला प्रिफर करायचा. पण तुमचा अभ्यास कमी झालेला असेल, चांगला स्कोर येत नसेल तुमचा, तर तुम्ही तिसरा किंवा चौथा आठवडा पहिल्या प्रिफरन्सला ठेवला पाहिजे. ठीक आहे, आलं लक्षामध्ये. अशा पद्धतीने 4 तुम्ही आठवडे निवडायचे. त्याच्यानंतर खाली एक ऑप्शन कन्फर्मेशन साठी येतं की बाबांनो सेम असंच ठेवायचंय का, एकदाच आता तुमचं क्लिक व्हायला त्या ठिकाणी होणार आहे. ठीक आहे, हे बघा इथं त्यांनी दिलेले चेक बिफोर सबमिट. सबमिट करण्या अगोदर व्यवस्थित चेक करून घ्या आणि मग सबमिट करायचे. ते सबमिट केल्यानंतर तुमचं सगळं काय होणार आहे, त्या ठिकाणी प्रिफरन्स दिल्या जाणार आहे. म्हणजे प्रोसेस त्या ठिकाणी काय होणार आहे, संपन्न होणार आहे. जर तुम्हाला एसएससी जीडी ची तयारी करायची असेल तर आपल्या महाराष्ट्र अकॅडमी वरती मराठी माध्यम मध्ये दर्जेदार बॅच बरं का. यामध्ये सगळी टीम तुम्हाला यूपीएससी एमपीएससी ची निवड झालेली, त्याचबरोबर मुलाखती दिलेली टीम शिकवायला असणार आहे. मराठी माध्यम मधली बॅच आहे. शेवटच्या जे काही आठवडे, त्या शेवटच्या आठवड्यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त टेस्ट सिरीज वरती फोकस ठेवायचा आहे. म्हणून आपल्या एसएससी जीडी मध्ये आपण त्या ठिकाणी मॉक टेस्ट सुद्धा दिलेला आहे. मग तुम्ही जास्तीत जास्त मॉक टेस्ट जर सोडवल्या तर तुमचं मार्काची सिस्टीम तुम्हाला चांगल्या पद्धतीने कळणार आहे. की बाबांनो आपला स्वतःचा अनालिसिस आपल्याला चांगल्या पद्धतीने करता येणार आहे की कशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी ऑनलाईन परीक्षा दिली पाहिजे, कोणत्या विषयाला किती वेळ दिला पाहिजे, कुठं आपलं काय चुकतंय, या सगळ्या गोष्टी. आणि वर्क प्रिफरन्स देताना 2-4 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत, त्या मी तुम्हाला सांगितलेल्या आहे. जर नॉर्मलायझेशन मध्ये मार्क तुम्हाला जास्तीत जास्त वाढवून घ्यायचे असेल तर पहिला किंवा दुसरा आठवडा तुम्ही निवडू शकता, जर तुमचा अभ्यास चांगला असेल तर. दुसरी महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला वेळ पाहिजे असेल अभ्यासासाठी, तुम्हाला मार्क कमी येत असेल टेस्ट मध्ये, तर तिसरा आठवडा इज द बेस्ट आठवडा. पहिली प्रिफरन्स तिसऱ्याला द्यायची, मग त्या ठिकाणी दुसऱ्याला द्यायची, मग पहिल्याला, आणि चौथा आठवडा सगळ्यात शेवटीला ठेवायचा. त्याच्या मागचं कारण काय, कारण चौथ्या आठवड्यामध्ये नॉर्मलायझेशनचे मार्क खूप कमी वाढत असतात. कारण एक्झाम पॅटर्न मुलांना कळालेला असतो, वेगवेगळ्या युट्यूब वरती ते बघत असतात. ठीक आहे, वेगवेगळ्या मुलांकडून कळत असतं की अशी परीक्षा होतीये, असे प्रश्न परीक्षेला येत आहे, हे टॉपिक येत आहे, ही लेवल येते. या सगळ्या गोष्टींचा विचार करून तुम्हाला काय करायचंय, त्या ठिकाणी आठवडा निवडायचा आहे. ठीक आहे, बॅच बद्दल अगोदर सांगितलेले. बॅच घ्यायची असेल तर आपलं महाराष्ट्र अकॅडमीचा ऍप नक्की डाउनलोड करून ठेवा. अजून तुम्हाला एसएससी जीडीच्या स्लॉट बुकिंग बद्दल कोणतीही माहिती पाहिजे असली तर कमेंट मध्ये नक्की विचारा. प्रत्येकाला सगळी माहिती त्या ठिकाणी प्रत्येकाच्या कमेंटला रिप्लाय देण्यात येणार आहे. ठीक आहे, आणि जे विद्यार्थी एसएससी जीडीची तयारी करताय त्या सर्व विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ शेअर करा, कारण येणाऱ्या परीक्षेसाठी स्लॉट बुकिंग अतिशय महत्त्वाचे असणार आहे. ठीक आहे, चला, जय हिंद.